काल अभिनेता शरद पोंक्षे नावाचा यांनी मनुस्मृतीचं समर्थन करत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि ऐतिहासिक कृतींचा त्यांनी थोडक्यात एक अवमान केलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मनुस्मृतीने कधी दुय्यम स्थान कोणाला दिलेलं नाही आणि मनुस्मृती जर वाचली असती तर जाळली नसती, असंच त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं। त्या संदर्भात आम्ही वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आल्यानगर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून आम्ही तिथं काल त्याचा निषेध नोंदवला। आणि ते निषेध नोंदवताना आम्ही त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, जर शरद पोंक्षे यांनी जर जाहीर माफी जर मागितली नाही तर आम्ही त्याला नगर जिल्ह्यात, शहरात किंवा कुठेही त्याचं नाटकाचे प्रयोग असतील किंवा धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम त्याचा कुठं कार्यक्रम असेल तर त्याला तिथं वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा आणि तसेच सर्व समस्त आंबेडकर अनुयायी हे त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। कारण त्याच्या वारंवारच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे समाजामध्ये आणि समाजामध्ये तेढ निर्माण होत चाललेला आहे। मनुस्मृतीचं समर्थन म्हणजे बाबासाहेबांनी का जाळली का? कारण ते विषमतेचा आणि गुलामगिरीचं प्रतीक आहे म्हणून त्यांनी ते जाळली। कारण त्याच्यामधून एवढं जहाल वक्तव्य करण्यात आलेले होते की तिथं समानता नव्हती। कोणत्या महिलेला एक म्हणजे तिथं नांदण्याचं म्हणजे त्यांनी काय केलं पाहिजे इथून सुरुवात होती, म्हणून बाबासाहेबांनी ती मनुस्मृतीचं जाळलेली आहे। आणि त्याच्याने जे वक्तव्य केलं त्याचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे। आणि इथून पुढं जाहीर माफी मागितली नाही, पुन्हा एकदा सांगतो, माफी जर मागितली नाही त्यांनी तर आम्ही त्याचा काळा फासल्याशिवाय राहणार नाही।